बहुतेक पॅरेंट्स आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये जाण्याचा हट्ट असतो त्यांचा, की माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये गेला किंवा माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये गेला तर तो इंग्लिशमध्ये खूप तरबेज होईल, इंग्लिशमध्ये त्याला खूप साऱ्या गोष्टी तो अचीव करेल किंवा इंग्लिशमध्ये चांगलं बोलेल, अशी प्रत्येक पॅरेंट्सची एक इच्छा असते. पण खरंच असं होतं का? काही मला असं अनुभव आला आहे आणि आतापर्यंत सगळ्या पॅरेंट्सचा हाच अनुभव आहे, की माझा मुलगा 8वीला आहे, म्हणजे तो ज्युनियर आणि सिनियर हे 2 वर्ष पकडली तर 10 वर्षापासून तो इंग्लिश सब्जेक्ट तो शिकला आहे. प्रत्येक सब्जेक्ट त्याचे इंग्लिशमध्ये आहेत. पण अजूनही त्याचं इंग्लिश बोलणं हे तेवढं शार्प नाही आलं आहे. ह्याच्यामागची कारणं काय? खूप वेळा असं वाटतं की नाही, आता ही आमची मदर टंग नाही आहे त्यामुळे मी बोलू शकत नाही. पण हिंदी पण आपली मदर टंग नाही आहे, पण आपण बोलतो कारण ते कंटिन्यूसली आपल्या कानात पडते आणि त्यानंतर आपण ते अप्लाय करतो. तर इंग्लिशचं पण असंच झालं पाहिजे, की इंग्लिश जर तुम्ही कंटिन्यूस ऐकताय मग ते बोलण्याची पण तुमचे ते एफर्ट्स आले पाहिजे तरच इंग्लिश बोलता येईल. कारणं अशी आहेत की ते ॲक्सेप्टेबल नाही आहे. म्हणजे आपण बोलतो ना की नाही, माझा मुलगा आता घरी आल्यावर मराठी बोलतो किंवा मित्रांनो असं हिंदीमध्ये बोलतो, त्यामुळे ते जे काही त्याचं इंग्लिशबद्दलचं जे काही टच आहे किंवा जो इंग्लिश बोलण्याचा त्याचा तो काही प्रवास आहे हा जास्त रेग्युलर नाही आहे. हा एक प्रॉब्लेम आहे. हो, शक्य आहे, बरोबर आहे. पण तुम्ही जर 10 वर्ष झाले एखादी लँग्वेज, एखादा सब्जेक्ट तुम्ही फॉलो करताय आणि जर तुम्हाला बोला येत नाही तर हे चुकीचं आहे. म्हणून इंग्लिश बोलणं ह्याच्यासाठी सब्जेक्ट नसावा, तो बोलणंच असावा, असं माझं एकदम हेच मत आहे माझं. त्याबद्दल मी ठाम आहे. जर तुम्ही इंग्लिश बोलताय, तुमचा कॉन्फिडन्स लेवल, तुमच्या जेवढे तुमची एक इंटेन्सिटी आहे, जी तीव्रता आहे बोलण्याची, जर तुम्ही अप्लाय करता इंग्लिशसाठी तर बाय डिफॉल्ट तुम्ही इंग्लिश बोलायला लागणार. तुम्हाला ते सब्जेक्ट धरून बोलणं हे काही निमित्त मात्र धरू नका, किंवा हा सब्जेक्ट आहे आणि तुम्ही त्याचा अभ्यास करताय टू ऑब्टेन अ मार्क्स. ओके, इंग्लिश बोलताना तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स लेवल आहे, तुमच्यामध्ये जी तीव्रता आहे, ते जर तुम्ही अप्लाय करताय तर बाय डिफॉल्ट यू कॅन एबल टू स्पीक अप इन इंग्लिश विदाउट एनी हेजिटेशन. बाय डिफॉल्ट द वर्ड विल ऑल्सो कम फ्रॉम युअर माउथ. आता बघा, मी इंग्लिशमध्ये बोललो, एकही मिनटाचं मी एकदम हेजिटेशन न करता नॉनस्टॉप बोललो, असं इंग्लिश तुम्हाला अचीव करायचं आहे तर त्याचं एकच सोल्युशन आहे की तुम्ही इंग्लिश बोलत राहा आणि कंटिन्यू करा. तरच तुमचं इंग्लिशबद्दलचं जे एक बोलण्याची जी तीव्रता आहे ना ती मेंटेन राहील आणि तुम्हाला वाक्य बनवणे, वाक्य बोलणे किंवा एखादा शब्द विसरणे हा प्रोसेस तुमच्यात अजून इग्नोर होईल आणि तुम्ही त्याला क्लिअर करू शकाल किंवा वाईप आउट होऊन जाईल. कळतं आहे मी काय होतं ते? ओके, चला बाय.